तर आज ना ह्यांना सुट्टी होती, म्हणजे संडे होता आणि छान अशी माझी सकाळची देवपूजा झाली होती. तर अंघोळ वगैरे चालू होत्या बाकीच्यांच्या आणि माझं आणि इथं माझ्या सासूबाईंचं हे जेवणाचं चालू होतं. तर मी पोहे बनवत होती आणि ह्या ना धपाटी बनवत होत्या. तर वेगळ्या पद्धतीने बनवत होत्या, जशी भाकरी बनवतो ना तशा प्रकारे. तर छान लागतात अशी पण आणि त्याच्यासोबत मिरचू बनवतात, म्हणजे खूप छान लागतं. तर आम्हाला ना पाहुण्यांकडे जायचं होतं, त्यासाठीच हे बनवत होत्या. आम्ही नाश्ता वगैरे छान केला आणि परत सगळं आवरलं घरातलं आणि निघालो. तर ह्यांचा मावस भाऊ आहे तिकडे आम्ही चाललो होतो आणि त्यांच्या घरी आल्यानंतर इथे चहा पाणी झालं. मस्त अशा गप्पा मारत सगळेजण बसले होते. नंतर ना जेवण वगैरे करायचं होतं, तर इथे खूप गप्पा रंगल्या होत्या सगळ्यांच्या आणि जेवणासाठी ना जे आम्ही आणलेली धपाटी आणि बिर्याणी होती. तर असा बेत होता जेवणाचा आणि छान असं आम्ही बिर्याणी आणि धपाट्याचं जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही ना परत थोडा वेळ आणि गप्पा मारत बसलो. गप्पा मारत मारत परत खूप ऊन पडलेलं, त्याच्यामुळे इथं ना आईस्क्रीम आणलं होतं. तेच मी आणि श्रेया आईस्क्रीम देत होते सगळ्यांना. इथे बघू शकता प्लेटमध्ये. नंतर ना आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने आमची निघण्याची वेळ झाली. तर हळदी कुंकू आणि सगळ्यांच्या पाया पडण्याचा कार्यक्रम झाला आणि आम्ही निघालो. खूप दिवसातून आम्ही यांच्या घरी आलो होतो आणि आईला पण यायचं होतं, त्यामुळे घेऊन आलो. नंतर ना यांचा फ्रेंड इथे जवळच राहतात, त्यांचा बड्डे होता, तर ह्यांचा बड्डे होता त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. नंतर इथे बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायचं होतं, तर अचानक सगळे एकत्र जमले, त्याच्यामुळे छान असा बड्डे त्यांचा सेलिब्रेट झाला. आणि तर बाहेरच आलो होतो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि नंतर ना जेवण वगैरे मागवलं. सगळ्यांनी छान असं जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.